आजचा दिवस आमच्यासाठी खूप स्पेशल होता. का ते सांगतेच पुढे. संध्याकाळची वेळ आहे. दिवाबत्ती करून मी पाहुण्यांची वाट पाहत होते. पाहुण्यांसाठी आज स्पेशल मेजवानी करायची होती. बऱ्याचदा काय होतं, आपण बाहेरून मॅगी मसाला आणतो आणि तोच वापरतो. का तर भाजीला छान टेस्ट यावी म्हणून. मी सुद्धा मॅगी मसाला वापरते, पण तो घरी बनवलेला मॅगी मसाला. आणि तुम्हाला जर याची रेसिपी हवी असेल तर मला नक्की सांगा. तुमच्याबरोबर सुद्धा मी ही रेसिपी नक्कीच शेअर करेल. कांदा खोबरं भाजून ठेवलं होतं, ते पटकन चॉप करून घेतलं. त्यात मग आलं लसूण टाकलं आणि म्हटलं आता वाटण करून घ्यावं. वाटण करण्यासाठी आधी मसाला दळून घेतला. मसाला दळत असताना कॅमेऱ्यात पाहिलं तर कांद्या खोबऱ्याने पार माझ्या हातात काळे काळे केले होते. आणि हा खमंग वास इतका छान असतो. वाटण आणि मसाला दोन्ही तयार होते. तेवढ्यात आमचे लहानगे पाहुणे आले. पाहुणे म्हणजे शिव आला होता. शिव म्हणाला, मामी मला ऑरेंजचं ज्यूस पाहिजे, पटकन मला ऑरेंज ज्यूस बनवून द्या. म्हटलं ठीक आहे बाबा. खाऊची प्लेट भरली आणि माझा शिवबा माझ्या मागे 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 हॉलपर्यंत. त्याच्यासाठी छान गोड असा ऑरेंज ज्यूस बनवला. पण त्याला तो एकट्याला प्यायचा नव्हता. त्याला तो त्याच्या दादाबरोबरच शेअर करायचा होता. ते ऑरेंज ज्यूस पित असतानाच आमचे स्पेशल पाहुणे आले. ते म्हणजे नम्रताताई आणि त्यांची मम्मी. बऱ्याच दिवसांपासून त्यांना भेटण्याचा प्लॅन चालू होता. तो आज फायनली सक्सेसफुल झाला. आणि नम्रताताईंनी ताडोबावरनं आम्हाला एक छान असं फ्रीज मॅग्नेट सुद्धा आणलं होतं. त्याचबरोबर पाहुण्यांसाठी स्पेशल मेजवानी म्हणजे नम्रताताईला मिसळपाव खूप आवडतं, म्हणून आज मिसळपावचाच बेत केला होता. वाटण मसाले सगळं एकत्र करून छान असं कटाची आमटी जशी असते तसे तर्रीदार मिसळ तयार होती. मग फायनली त्यांच्यासाठी झणझणीत असं तडका सुद्धा मी तयार केला होता. आणि मग आम्ही फायनली जेवायला बसलो. सगळेजण हसत खेळत मस्त जेवण केलं आणि नंतर त्या घरी गेल्या. 12 वाजले होते आणि माझं आणि कुशचं मात्र प्रोजेक्टवर काम चालू होतं. प्रोजेक्ट कोणाचं? लवचं. कारण की उद्या सकाळी लवचं प्रोजेक्ट सायन्स एक्झिबिशन आहे. आता ते पूर्ण होतं की नाही हे पुढच्या व्लॉगमध्ये बघा. चला तर मग बाय.